नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्समध्ये। मित्रांनो, आजकाल परीक्षा वेगाने चाललेल्या आहे। परीक्षेचा काळ आलेला आहे। तळाटी भरती, पोलीस भरती, बँकिंग, SSC, RRB ग्रुप डी आणि इतर काही गव्हर्नमेंट एक्झाम याला अनुसरून आपण आपल्या चॅनलवर इतिहासाशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न आणि याची उत्तरे बघणार आहोत। जे परीक्षेत विचारले जाऊ शकते असे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, इतिहासाचा जनक कोणाला म्हटले जाते? तर इतिहासाचा जनक हेरोडोटस याला म्हटले जाते। हेरोडोटस याला इतिहासाचा जनक म्हटले जाते। जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुढचा प्रश्न आहे, समाजशास्त्राचा जनक कोणाला म्हटले जाते? समाजशास्त्राचा जनक कोणाला म्हटले जाते? तर ऑगस्ट कॉम्ट याला समाजशास्त्राचा जनक म्हटले जाते। ऑगस्ट कॉम्ट याला। पुढचा प्रश्न आहे, प्लासीचं युद्ध कधी झालं होतं? तर 23 जून 1757ला प्लासीचं युद्ध झालं होतं। कोणाच्या मध्ये झालं होतं? तर सिराजुद्दौला आणि इंग्रजांच्या विरुद्ध, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, ज्याचं नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केलं होतं। रॉबर्ट क्लाइव्ह। तर पुढचा प्रश्न आहे, बॅटल ऑफ बक्सर कधी झालं होतं? म्हणजे बक्सरचं युद्ध। तर बक्सरचं युद्ध 1764ला झालं होतं। कोणाच्या मध्ये झालं होतं? तर नवाब मीर कासिम आणि इंग्रजांच्या विरुद्ध झालं होतं। मीर कासिमसोबत मुघल बादशाह शहनशाह द्वितीय, ठीक आहे, शाह आलम द्वितीय आणि अवधचा सुजाउद्दौला हे मीर कासिमसोबत मिळून इंग्रजांच्या विरुद्ध लढत होते। चला पुढचा प्रश्न आहे, पहिलं वृत्तपत्र म्हणजे पहिलं मराठी वृत्तपत्र कधी सुरू करण्यात आलं आणि कोणी केलं आणि त्या वृत्तपत्राचं नाव काय होतं? म्हणजे मराठी वृत्तपत्र कोणी सुरू केलं आणि त्याचं नाव काय होतं? तर बघा, लक्ष द्या मित्रांनो। पहिलं मराठी वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी बालशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं आणि त्या वृत्तपत्राचं नाव होतं दर्पण। आता हा प्रश्न तुम्हाला आलटून पालटून कुठल्याही परीक्षेत विचारला जाऊ शकते, तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे। तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना जे ही परीक्षा गव्हर्नमेंट एक्झाम देत आहे त्यांना हा प्रश्न लक्षात ठेवणं आवश्यक आहे। तर पहिलं मराठी वृत्तपत्र कोणतं होतं? तर दर्पण। कोणी केलं? बालशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं। कधी? 6 जानेवारी 1832। तर 6 जानेवारीला काय असतो? पत्रकार दिवस असतो। तो कोणामुळे असतो? बालशास्त्री जांभेकर। बालशास्त्री जांभेकर यांच्या नावावरच, यांच्याचमुळे, यांच्या आठवणीत म्हणा किंवा यांच्यामुळे 6 जानेवारीला पत्रकार दिन असतो, ठीक आहे। तर हे पण गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो। चला पुढचं आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी करण्यात आली? कोणी करण्यात आली ते तर तुम्हाला माहिती आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। कोणत्या साली केली? तर 1873ला केली मित्रांनो, 1873ला। ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, रविवारची सुट्टी कोणामुळे भारतात सुरू करण्यात आली? जे आपल्याला आज रविवारची सुट्टी मिळते तर ते कोणामुळे भारतात सुरू करण्यात आली? तर ती नारायण मेघाजी लोखंडे, जे कामगार नेते होते। हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो। जे बॉम्बे मिल हँड असोसिएशनचे संपादक होते, तर ते नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळे रविवारची सुट्टी सुरू करण्यात आली। पुढचा प्रश्न आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद। 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली। आणि स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? रामकृष्ण परमहंस। हे पण लक्षात ठेवा मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे, भारतात रुपये हे चलन कोणत्या बादशाहाच्या काळात सुरू झाले?
तर रुपये हे चलन शेरशाह सुरी या बादशहाच्या काळात सुरू झाले. लक्षात ठेवा मित्रांनो, रुपये हे चलन कोणत्या राजाच्या काळात सुरू झाले? तर शेरशाह सुरी. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त रेल्वेचा विस्तार कधी झाला? तर 1848ला लॉर्ड डलहौसी जो भारताचा व्हाईसरॉय होता त्याच्या काळातच भारतात रेल्वेचा विस्तार सर्वात जास्त झाला आणि मुंबई ते ठाणे जे सर्वात पहिली रेल धावली होती ते पण याच्याच काळात होती 1853ला. तर लॉर्ड डलहौसी याच्या काळात सर्वात जास्त रेल्वेचा विस्तार आपल्या भारतात झाला होता. पुढचा प्रश्न आहे, जनगणना मोजण्याची सुरुवात म्हणजे जनगणना करण्याची सुरुवात कोणी केली? तर हे लॉर्ड मेयो यांनी 1872ला केली. लॉर्ड मेयो यांना जनगणनेचा भारताचा जनक म्हटल्या जाते. भारताची जनगणना 2011पर्यंत 14 ते 15 वेळा झाली आहे आणि याची सुरुवात लॉर्ड मेयो यांनी 1872ला केली होती. तर लॉर्ड मेयो लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतात स्थानिक स्वराज्य संस्थाची सुरुवात कोणी केली? स्थानिक स्वशासन पद्धती, स्थानिक स्वराज्य संस्था. तर याची सुरुवात लॉर्ड रिपन यांनी केली. लॉर्ड रिपन यांनी 1883ला, म्हणजे लॉर्ड रिपन जे 1880 ते 84 भारताचे व्हाईसरॉय होते आणि यांच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थाची सुरुवात झाली. प्रश्न येऊ शकतो की स्थानिक स्वराज्य संस्थाची सुरुवात कोणाच्या काळात झाली? तर लॉर्ड रिपन. कोण? लॉर्ड रिपन. चला पुढचा प्रश्न आहे, कॅबिनेट मिशनची स्थापना कधी करण्यात आली आणि त्याचे 3 सदस्यांची नावे सांगा? तर कॅबिनेट मिशनची स्थापना 1846ला करण्यात आली. इंग्रजांनी उच्चस्तरीय एक टीम पाठवली होती आणि त्याचे 3 सदस्य होते, पॅथिक लॉरेस, स्टॅपर ग्रिप्स आणि E.V. अलेक्झांडर. पॅथिक लॉरेस, स्टॅपर ग्रिप्स आणि E.V. अलेक्झांडर. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, हे नावं आपल्याला कुठल्याही परीक्षेत विचारले जाऊ शकते. पॅथिक लॉरेस, स्टॅपर ग्रिप्स आणि E.V. अलेक्झांडर. कॅबिनेट मिशनची स्थापना 1946. ठीक आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ठीक आहे. आणि भारतात सर्वात पहिली निवडणूक कधी झाली? तर 1950-51मध्ये, 51-52मध्ये. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर हे होते काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला कुठल्याही टॉपिकवर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. काही दिवसांना आपल्या चॅनलचे सदस्य इतिहासाची एक सिरीज सुरू करू शकते. तर ती सिरीज सुरू झाल्यावर आपल्याला त्याचा खूप फायदा होऊ शकते. तर तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ हवा असेल कुठल्याही टॉपिकवर तर तुम्ही कमेंट करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, धन्यवाद आणि ठीक आहे, नमस्ते.